हॅलो गाईज, मी गणेश. मी आज आलेलो आहे गोकर्णाला माझ्या आईसोबत. आणि हे माझं आहे स्टेचं हॉटेल, जिथे की आम्ही थांबलो आहेत गोकर्णाच्या बीच जवळच, अगदी समुद्रकाठावरती. तुम्ही पाहू शकता हॉटेल. माझ्या आईने समुद्र पाहिला नव्हता याआधी कधी जीवनामध्ये, तर मला आईला समुद्र ठिकाणी चा काय आनंद असतो तो पाहायचा होता, अनुभवायचा होता. तर मी आईला घेऊन आलेलो आहे इथे. हे हॉटेल अगदी निसर्गमय, झाडांनी छावलेलं असं हे हॉटेल आहे. आणि अगदी बाजूलाच त्यांचं कॅफे पण आहे. या कॅफेमध्ये भरपूर अशा वेगवेगळ्या डिशेस एकदम छान क्वालिटीच्या खायला आपल्याला मिळू शकतात. ते पण आम्ही अनुभवलेलं आहे. तुम्ही पाहू शकता हे वातावरण अगदी सुंदर, निर्मळ. आणि इथे माझी आई बसलेली आहे. हा क्षण रेकॉर्ड करण्यासाठी, पुढं जाऊन एक मेमरी काय असते ते पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी हा क्षण परत एकदा म्हणून हा मी रेकॉर्ड करतोय. आम्ही निघालो आहेत आता बीचवरती. हॉटेल, कॅफे अगदी बीचच्या जवळच आहे, लागूनच. हा आहे समुद्र, विशाल असा समुद्र. थोडीशी गरमी, थोडीशी थंडी हवाचा अनुभव आम्हाला बघायला भेटला. सनसेट होत आहे आणि हा क्षण आम्ही कॅप्चर करून घेतोय. ॲक्च्युली आमचा प्लॅन 5 दिवसाचा प्लॅन होता. त्यामध्ये आम्ही गोकर्णाला 2 दिवस थांबलो आहेत. उद्या आम्ही जातो आहेत मुरुडेश्वरला, जिथे की आम्ही स्कुबा डायव्हिंगचा आनंद घेऊ. स्कुबा डायव्हिंग काय असते माझ्या आईने कधी अनुभवलेलं नाही याच्या आधी, आणि मी पण नाही आहे. हा अनुभव आम्हाला घ्यायचा आहे. त्यासाठी आम्ही उद्या गोकर्णावरनं मुरुडेश्वरला जातो आहे. बघू शकता हा समुद्र किती छान पद्धतीने त्याच्या लाटा, सूर्य मावळतोय. माझ्या आईला खूप आनंद होतोय आणि थोडीशी मनात भीती पण आहे तिच्या. आम्ही ॲक्च्युली आहोत महाराष्ट्र, बीड, परळीमधनं. तर आम्हाला समुद्र किनारपट्टी ही काही जास्त अनुभवायला मिळत नाही, परंतु कधीमधी आपण जर गेलो तर ते खूप आश्चर्य, भीती ह्या सगळ्या मनात, पोटात भीती टाईप थोडंसं असतं. आईला खूप नवल आणि कौतुक वाटत आहे. आईची इच्छा फार होती गोकर्णाला यायची, ती आज पूर्ण झालेली आहे. आम्ही आज सकाळी गोकर्ण महाबळेश्वर मंदिराचं दर्शन सकाळी सोमवारी घेतलेलं आहे. दिवसाची सुरुवात दर्शन करून केलेली आहे. बघू शकता किती आनंद आहे माऊलीच्या चेहऱ्यावरती. आणि हा क्षण मला टिपून घ्यायला खूपच आवडतो. पाण्याची लाट, खारट पाणी पण अगदी स्वच्छ.
हा बीचेस ॲक्च्युली खूप स्वच्छ आणि निर्मळ आहे. इथे कसल्याच प्रकारची घाण नाही. तुम्ही पण येऊ शकता, गोकर्णाला आनंद घेऊ शकता इथे येऊन. सायंकाळच्या वेळेला लोक वॉक करतात बीचवरती. चल चलो आपण चार्जिंग सब घ्यायची लवकर. खूप छान समुद्र आहे हा मित्रांनो, तुम्ही नक्कीच एकदा त्याचा अनुभव घ्या. हा छोटासा माझा प्रयत्न आहे ब्लॉगिंग करण्याचा. मला याचा काय पहिला अनुभव नाही आहे, पण मी हा प्रयत्न करतोय. बघू शकता तुम्ही, आई किती आश्चर्यचकित झालेली आहे आणि हसती पण आहे, कारण समोर लहान लहान मुलं पाण्यामध्ये खूप आत जाऊन पोहत आहेत, जे की फॉरेनर्स आहेत. त्यांना कसली प्रकारची भीती वाटत नाही. मात्र आमच्या आईला थोडंसंही पाण्यामध्ये गेलं की ती घाबरती. याचं नवल आणि कौतुक पण वाटतंय. गोकर्ण हे एक प्राचीन काळचं एक महाबळेश्वर येथे मंदिर आहे, जिथे की रावणी लिंग ठेवलेलं आहे. आईसोबत हा क्षण मला घालवताना खूप छान वाटतंय. खूप विशाल सुंदर असा हा बीच. माझ्या आईच्या मनात खूप असे प्रश्न आहेत की हा समुद्र किती मोठा असेल, याला काही अंत आहे का, त्याच्या पलीकडे काय असू शकतं. भोळ्या मनाचे प्रश्न माझ्या आईचे खूप आहेत, कारण पहिल्यांदाच हा सर्व अनुभव आम्ही घेतोय आणि आईसोबत थोडीशी मस्ती पण करतोय मी. मी ज्या हॉटेलवरती आम्ही जे थांबलो आहोत, नमस्ते समुद्र नावाचं हे हॉटेल आहे. खूप सुंदर जागा. व्हेज असे वेगवेगळ्या डिशेस, चायनीज असो, साऊथ इंडियन असो, एकदम छान पद्धतीनं त्यांनी बनवून आम्हाला दिलेलं आहे. तुम्ही नक्कीच अनुभवाल जर तुम्ही या हॉटेलला व्हिजिट कराल, कॅफेमध्ये या व्हिजिट कराल. बघू शकता किती या समुद्राच्या लाटा जोरात येतात आणि हा सर्व आनंद मी आज मोबाईलमध्ये कॅच केलेला आहे. तुम्हा सर्वांना धन्यवाद म्हणतो. हा माझा व्हिडिओ पूर्णपणे पाहिला, आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. गोकर्णाबद्दल काही माहिती हवी असेल तर कमेंट करा, नक्कीच तुम्हाला मी रिप्लाय करेल. खूप खूप धन्यवाद मित्रांनो. आई चल ना.